अशाप्रकारे मित्रांनो हा जी-आर तुम्ही इथे बघू शकता की सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील एस-ई-बी-सी विद्यार्थ्यांसाठी आलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. नमस्कार बाकी मित्रांनो, मित्रांनो जसं स्वागत मी तुमचं तुम्हाला फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की एस-सी-बी-सी सर्टिफिकेट. याच्या आधी मित्रांनो तुम्हालाही माहित असेल कुठलीही भरती आली किंवा कोणतीही शैक्षणिक योजना आली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कोणतं डॉक्युमेंट पाहिलं जातं ते म्हणजे आपलं कास्ट सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी मित्रांनो EWS मध्ये आहेत ते विद्यार्थी ओपन मधून काही ज्या काही गोष्टी आहेत त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत. जे विद्यार्थी EWS मधून फायदा घेतात ते विद्यार्थी एस-सी-बी-सी मधून फायदा घेऊ शकत नाहीयेत. भरपूर असे त्यामध्ये प्रश्न उत्तरं चालत राहतात मित्रांनो. याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ येणार आहे, म्हणजेच एस-सी-बी-सी कोण घेऊ शकतं, EWS कोण घेऊ शकतं आणि ओपन मधून कोण जाऊ शकतं. आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर एक 25 जानेवारी 2025 चा एक जी-आर आलेला आहे. या जी-आर नुसार मित्रांनो जे एस-सी-बी-सी सर्टिफिकेट धारण करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना फी सवलत हवी होती, त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आता जो उत्पन्नाचा दाखला आहे, याच्या आधी काय व्हायचं की आपल्याला उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागायचा. परंतु तो आता दाखला न सादर करता डायरेक्टली नॉन क्रिमिनल इथे आपल्याला सादर करावा लागणार आहे. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला नॉन क्रिमिनल कसं काढायचं, त्याच्यानंतर एस-सी-बी-सी कसं काढायचं हे सुद्धा माहित असणं खूप गरजेचं आहे. तसंच मित्रांनो या व्हिडिओतून आपल्याला तो जी-आर सुद्धा पाहायचा आहे की 25 जानेवारीचा तो जी-आर काय आहे आणि त्या जी-आरमध्ये आपल्याला काय गोष्टी कशाप्रकारे क्लिअर केलेल्या आहेत. मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-जी-डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी अशाप्रकारे चॅनल. मित्रांनो हा जी-आर तुम्ही इथे बघू शकता की सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील एस-ई-बी-सी विद्यार्थ्यांसाठी आलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओमध्ये सुरुवातीला की एस-सी-बी-सी सर्टिफिकेट कसं काढायचं, त्याच्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल कसं काढायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. तुम्हाला हे सुद्धा जी-आर वाचल्यानंतर तुम्हाला हे नक्की याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला समजून जाईल. तर याच्यामध्ये डायरेक्टली आपण बघणार आहोत की याच्यामध्ये शासन निर्णय काय झाला आहे. तर सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात येत असून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो काय आपल्याला नॉन क्रिमिनल दाखवायचं आहे, तुम्हाला ह्या ज्या काही फीज वगैरे आहेत या सगळ्या माफ होणार आहेत. तर मित्रांनो याचा अजून एक फायदा आहे की जर तुम्ही एस-सी-बी-सी दाखला काढलात आणि तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं तर याचा फायदा तुम्हाला फीमध्ये तर होणारच आहे, पण त्याचसोबत तुम्हाला पुढे जाऊन भरत्यांसाठी सुद्धा याचा चांगला फायदा होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा जी-आर होता. तुम्ही जी-आर पाहिला असेल कसा आहे काय आहे ते. आता मित्रांनो थोडक्यात बघूया की आपल्याला एस-सी-बी-सी कसं काढायचं, म्हणजे आपल्याला त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आणि ते कुठल्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला एस-सी-बी-सी प्रमाणपत्र जर काढायचं असेल तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा अर्जदार जो असेल त्याचं आधार कार्ड असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं मतदान कार्ड असणं इथं गरजेचं आहे. नसेल तरी चालून जातं, पण असेल तर बेस्टच आहे. त्यानंतर अर्जदाराचा रहिवासी पुरावा तुम्हाला तुम्हाला सुद्धा इथे काढावा लागणार आहे. तुमचा रहिवासी म्हणजे तुमचं रेसिडेन्शियल जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे काढावं लागणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम जे काय आहे, म्हणजे तुमचं टी-सी असेल किंवा तुमचं जे काही बोनाफाईड आपण म्हणतो ते जरी असेल तुमचं कॉलेजचं किंवा शाळेचं, ते सुद्धा इथे चालून जाणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही 2 नातेवाईकांच्या शाळेचा दाखला, म्हणजेच तुमचा 1965 च्या पूर्वीचा किंवा तुमच्या आजोबांचा एखादा मराठा जातीचा दाखला जर असेल, मराठा कुणबी तो असेल तर बेस्टच आहे मित्रांनो. तो सुद्धा घेऊन तुम्ही इथे तुमचं जे काय ते एस-सी-बी-सी सर्टिफिकेट काढू शकता. त्यानंतर त्या जे काही तुमचे नातेवाईक, समजा तुम्ही या अर्जदारातील रक्तातील कोणत्याही 2 नातेवाईकांचा शाळेचा दाखला जर तुम्ही दाखवलात, तर त्यांचंच तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सुद्धा इथे लावणं इथं गरजेचं आहे, किंवा तुमच्या आजोबांचं जर तुम्ही लावलं ते सुद्धा चालून जातं. त्यानंतर तुम्हाला 10वी किंवा 12वीची स्पेलिंगसाठी, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, वंशावळ अर्जदार जे आहेत त्यांना स्पेलिंगसाठी तुम्हाला ती सुद्धा सनद इथे लावू शकता. म्हणजे वंशावळ म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही झालात, तुमचे वडील झाले, वडील आजोबा झाले, आजोबा पणजोबा झाले, हे म्हणजे अशेनुसार जर तुमचे काही दाखले असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे सादर करू शकता आणि तुमचं जे काय ते एस-सी-बी-सी सर्टिफिकेट मिळू शकता. त्यानंतर तुमचं जर 18 पेक्षा वय कमी असेल तर तुमच्या पालकांचा एक फोटो सुद्धा इथे
लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे मित्रांनो. हे डॉक्युमेंट तुमचे जमा झाल्यानंतर तुम्हाला आपल्या तालुक्याच्या जे काही सेतू केंद्र आहे, त्या सेतू केंद्रामध्ये तुम्हाला हे पूर्णपणे सबमिट करायचे. त्यांना सांगायचं की मला एस-सी-बी-सी दाखला काढायचा आहे. याच्यामध्ये जर काही कमी असतील तर ते सुद्धा तुम्हाला ते डायरेक्टली सांगून देतील आणि तुमचा जो दाखला आहे तो 5 ते 6 दिवसामध्ये तहसीलदार कार्यालयातून तुम्हाला मिळून जाईल. आता मित्रांनो, जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही एस-सी-बी-सी काढाल, त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायसाठी पूर्णपणे गरज लागेल. म्हणजे तुम्हाला जर ह्या बाकीच्या सोयी सगळ्या मिळवायच्या असतील, तुम्हाला ते एन-सी-एल काढणे सुद्धा गरजेचं आहे. आता एन-सी-एल काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही अर्जदार असाल, तुम्हाला आधार कार्ड आणि मतदान कार्ड लागेल. नंतर अर्जदाराचा रहिवासी पुरावा सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे, जो तलाठी ऑफिसमधून आपल्याला नॉर्मली मिळून जातो. त्यानंतर अर्जदाराला शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा तुम्हाला इथे काढावं लागणार आहे. त्याच्यानंतर जातीचा दाखल्याचं प्रमाणपत्र, म्हणजे ज्या तुम्ही जातीतून आहात, जसं ई-डब्ल्यू-एसमधून तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला एन-सी-एल लागतं. ओ-बी-सी मधून फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला एन-सी-एल लागतं आणि एस-सी-बी-सी मधून फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला एन-सी-एल इथे लागलं जातं. तर एवढं सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लागतं मित्रांनो, जर तुमचं एन-सी-एल काढायचं आहे, तुम्हाला तुमच्या तहसीलदाराचे 3 वर्षाचं, मागील 3 वर्षाचं तुमचं उत्पन्न सुद्धा इथे सादर करावं लागतं. मित्रांनो, जर 3 वर्षाचं नाही केलं तर तुम्हाला 1 वर्षाचं केलं तरी चालतं. आता इथे 1 वर्षाचं म्हणजे कसं करायचं असं तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही समजा 23-24 म्हणजे मार्च टू एप्रिल, जे काय ते आपलं इयर एंडिंग पकडलं जातं, एप्रिल टू मार्च सॉरी. याच्यामध्ये समजा तुम्ही जर काढायला गेलात आता 24-25, तर मग आता जर पकडलं 24-25चं तुमचं इन्कम सर्टिफिकेट पकडलं, तुमचं एन-सी-एल जे आहे ते म्हणजे मार्च एप्रिल नंतर मिळणार, म्हणजे 25च्या एप्रिल नंतर मिळणार. त्यामुळे ते तिथे ग्राह्य धरलं जाणार नाहीये. त्यापेक्षा तुम्ही 23-24चं जे काय ते उत्पन्नाचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या आणि त्यानुसार 24 ते 25चं जे तुमचं एन-सी-एल आहे ते काढून घ्या. तुम्हाला पुढचे 3 वर्ष, आणि काढताना 3 वर्षाचं काढा मित्रांनो, तर तुम्हाला पुढचे 3 वर्ष ते काढावं लागणार नाही. प्रत्येक भरतीला, प्रत्येक शैक्षणिक योजनेसाठी हे लागून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या 2 गोष्टी काढू शकता, म्हणजेच एस-सी-बी-सी आणि एन-सी-एल सर्टिफिकेट. जर तुम्हाला हे पूर्णपणे डिटेल माहिती हवी असेल, तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता. आपला टेलिग्राम चेक करू शकता, आपला Instagram चेक करू शकता किंवा आपले डायरेक्टली WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता. याबद्दलची सर्व डिटेल माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.